हॅलो, मी पल्लवी. तर आपला आजचा विषय आहे यूट्यूब सुरू करायचं आहे, पण कसं सुरू करायचं हे कळतच नाही आहे. तर आपण आज त्याच विषयावर थोडंसं बोलूया. आता मीही नवीन आहे यूट्यूबवर, पण माझं जे चॅनल होतं ते 3 वर्षापूर्वीच मी अपलोड केलं होतं. पण कबीर खूप छोटा होता त्यावेळी, त्यामुळे घरची कामं, स्टुडिओ आणि कबीर याच्याकडे खूप दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळे माझं जे चॅनल आहे ते मध्येच बंद पडलं. तर आपला आजचा मेन विषय हा आहे की आपण कुठलंही काम करताना ते जर सातत्य ठेवलं तर आपल्याला नक्की त्यामध्ये यश येते. आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते मी आता परत सुरू केलं आहे. तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आम्ही चॅनल कुठल्या विषयावर बनवायचं, कसं बनवायचं. तर ते थोडंसं मी तुम्हाला आज सांगणार आहे. तेही अगदी 5 आणि साध्या सोप्या टीप असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप, तुम्हाला जे येतं, ज्यात तुम्ही परफेक्ट आहात ते चॅनल सुरू करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या लेडीज असतो त्या प्रत्येक गोष्टीत कुठं ना कुठं काहीतरी आपण करतच असतो. म्हणजे आपल्याला छान स्वयंपाक येत असेल किंवा कुकिंग येत असेल किंवा तुम्ही तुमच्या बाळाचं छानपैकी संगोपन करत असाल, असे हे विषय खूप चालतात. कारण की नवीन ज्या मुली असतात त्यांना माहिती नसतं की बाळांना कसं वागवायचं, त्यांना डब्यात रोज रोज काय द्यायचं. तर तुम्हाला ते येत असेल, तुम्ही ते सुरू करू शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्यामध्ये एखादं स्किल नक्की असेल जे तुम्हाला माहिती नसेल किंवा मुलं असतील तर ते तुम्ही कधी यूज केलं नसेल, तर ते स्किल तुम्ही शोधा. एका वहीवर तुम्हाला जे विषय आवडतात ते विषय तुम्ही लिहून काढा आणि तुम्ही ज्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असाल ती गोष्ट करायला सुरुवात करा. त्याने काय होईल, तुमचा जो कॉन्फिडन्स असेल तोही वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला रोज रोज व्हिडिओ करण्याची सवय लागेल. आता मीही काही परफेक्ट यूट्यूबर नाही आहे, कारण की खूप दिवसाच्या गॅपनंतर मीही चॅनल आत्ताच सुरू केलं आहे. पण खूप सारे प्रश्न असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी स्टुडिओमध्ये नेहमी काम करत असते. आणि माझे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं कारण म्हणजे माझा स्टुडिओ आहे. कारण स्टुडिओमध्ये खूप सारे लोक येतात आणि मला ते विचारतात, ताई तू घर, स्टुडिओ आणि माझी मुलं म्हणजे मी कशी मॅनेज करते. कारण की बऱ्याच जणांना माहिती आहे कबीर खूप धिंगामस्ती करतो, घरात खूप पसरा काढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालची जी मुलं आहेत ती खूप बंड आहे, त्यांना सांभाळणं खूप कठीण आहे. तरीही तू कसं मॅनेज करते. कारण की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझं 3000 स्क्वेअर फूटमध्ये घर आहे आणि एवढं मोठं घर आवरणं आणि सगळं मॅनेज करणं जमत नाही. पण आपल्या लेडीजमध्ये अशा काही गोष्टी असतात, अशा स्किल असतात की आपण त्या वापरून आपल्या सगळ्या गोष्टी किंवा आपलं सगळं नॉलेज आपण वापरू शकतो. ही झाली आपली चौथी टीप. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी टीप. आता तुम्ही म्हणाल माझा आवाज चांगला नाही आहे, मला बोलता येत नाही. तर हे कॉमन प्रश्न आहेत, हे प्रत्येकाला असतात. आता मीही फोटो काढते, पण मला अजिबात कॅमेऱ्यासमोर छान बोलता येत नाही, माझा आवाज चांगला नाही आहे. पण असं जर आपण म्हणत राहिलो तर आपण तसंच होत जातो. पण थोडी थोडी का होईना आपल्यामध्ये नवीन नवीन इम्प्रूव्हमेंट होते आणि आपण त्या गोष्टी शिकतो. तर तुम्हीही जर असं केलं तर नक्कीच तुमच्या यूट्यूबमध्ये ग्रोथ होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची 6वी गोष्ट, आपण 5च गोष्टी आज डिस्कस करणार होतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 6वी ही आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करसाल तेव्हा कधीही तो असा आज एक केला आणि 10 दिवसांतर एक केला तर असं करू नका. त्यामध्ये सातत्य ठेवा आणि तुम्हाला 6 महिने अजिबात त्यात यश येणार नाही. कारण कधी 5 येतील, कधी 10 येतील, कधी 15 येतील. पण तुम्ही तुमचा मूड अजिबात डिस्टर्ब करू नका आणि तुम्ही कंटिन्यू काम करा. कारण कुठलीही गोष्ट एकदम मिळत नाही, त्याला थोडा वेळ लागतो. तर आजचा आपला विषय हाच होता की तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यामुळेच तुमची प्रगती होईल. कारण यूट्यूब ही असं प्लॅटफॉर्म आहे, तिथं हळूहळू ग्रोथ होते, एकदम ग्रोथ होत नाही. 1000 सबस्क्रायबर करायला पण खूप वेळ लागतो आणि वॉच टाईम परफेक्ट करायला म्हणजे पूर्ण करायला पण खूप वेळ लागतो. एकदम ते इझी नाही आहे. पैसा कमवायला खूप वेळ लागतो. फक्त तुमच्यामध्ये संयम ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवा की तुम्ही हे करू शकता. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय.